भारतीय जनता पक्षाचे नवी मुंबई महानगरपालिका 2026च्या निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी भाजप आणि शिंदे सेनेवर सडकून टीका केली आहे. हे दोन्ही पक्ष केवळ महापालिकेच्या तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्रपणे लढण्याची तयारी करत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला. शिंदे सेनेला गद्दार सेना म्हणत त्यांनी सत्तेसाठी ही धडपड असल्याचे स्पष्टपणे सांगितले. भाजप मराठी भाषेची कत्तल करत असून गुजराती पत्रके वाटून मराठी अस्मिता पायदळी तुडवली जात आहे. आगरी कोळी आणि मराठी माणसाची मूळ ओळख पुसण्याचा प्रयत्न सत्ताधारी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जे आमच्या प्रशांत खरातच्या विरोधात उभे आहेत, दशरथ भगत, गुजराती भाषेतली पत्रकर, थोडी उर्दू पण वाटा. उद्या परवा तुमच्या हिंदुत्वाला चॅलेंज आहे, वाटून टाका. मराठीचा आग्रह, या मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला आहे आणि राजभाषेचा दर्जा मिळालेला असताना कुणाला खुश करायसाठी चाललंय हे? तिथे बाजूला उरण नगरपालिकेला प्रकाशभाई प्रवीणभाई एक शहा म्हणून उमेदवार होते नगराध्यक्ष पदाचे. उद्या काय हे असं करायचंय, महापौर कुणाला बसवायचंय? हे सगळे प्रकार नवी मुंबईत जर सुरू असतील तर त्याला निश्चितपणे आमचा विरोध असेल. आणि इथे आगरी कोळ्यांच्या शहराची ओळख पुसण्याचा, इथल्या मराठी माणसाच्या शहराची ओळख पुसण्याचा प्रयत्न मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईचा जर कोणी करत असेल तर तो आम्ही खपवून घेणार नाही. भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले. संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ भगत असतील, त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलतात की आम्ही, वाळुंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटलेली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिला आहे. मग हे सगळे प्रकार कुणाच्या लांगुल चालण्यासाठी चाललेले आहेत? हो, प्रचारासाठी म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून. अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे. आणि नवी मुंबईकरांनाही सांगणे की ह्या नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख, आगरी कोळ्यांचं शहर इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेकडून सुरू आहे. दुबार मतदारांची लिस्ट जशी आहे, आता 16 तारखेला आपली काय ॲक्शन नाही, आम्ही दुबार मतदार या संदर्भात सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धवसाहेब अगोदरच बोललेले आहेत की आम्ही आणि आमच्या शिंदेताईंची संपूर्ण महिला सेना आम्ही हळदी कुंकू घेऊन आणि ताटवाटी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी दीपालीताई आणि आम्ही सगळे तयार आहोत. बाहेर आम्ही सगळे बांधवसुद्धा, प्रकाशभाई प्रवीणभाई, आमचीसुद्धा सगळी टीम तयार असणार आहे. आयुक्तांच्या घरी निवासस्थानावरती जे 157 मतदार आहे त्यांच्यासुद्धा स्लिप बनवून तयार आहे. आयुक्तांनी जर वेळ दिली तर अजूनही त्यांचे पत्ते टाकलेले नाहीत. आम्ही आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांना त्या स्लिप देणार आहोत, जेणेकरून त्यांनी हे सगळे अदृश्य मिस्टर इंडिया जे आहेत 157 मतदार, त्यांना जाऊन त्या स्लिप द्याव्यात. अन्यथा आयुक्तांच्या घराच्या बाहेर जाऊन तो स्लिप उडवण्याचा कार्यक्रम मनसे आणि शिवसेना युतीकडून होईल.